प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षाला दररोज 50 रुपये पासिंग दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाच्या विरोधात आणि विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा रिक्षा आणि टॅक्सी वाहनधारक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलनाच्या स्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी पाहूयात। कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रिक्षा चालकांना पासिंग दंडामध्ये 50 रुपये आहे ते आकारले आहेत आणि ते प्रतिदिन आकारले आहेत। याच्या निषेधार्थ कोल्हापुरात विराट मोर्चा आहे तो निघालेला आहे। यामध्ये कोल्हापूरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालेला आहे। यामध्ये कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास 500 पेक्षा अधिक रिक्षा यामध्ये आणि टॅक्सी यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। खूप मोठा मोर्चा आहे तो निघालेला आहे। ऐतिहासिक दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। खरं तर या मोर्चामुळे संपूर्ण शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून हा सगळा जो दंड आहे तो देणार नसल्याची भूमिका आहे ती या ठिकाणी खरं तर घेण्यात आलेली आहे। या मोर्चामध्ये जवळपास 1000 पेक्षा अधिक वाहन चालक आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत दंड देणार नाही अशी भूमिका जी आहे ती या रिक्षा चालकांनी घेतल्याचं दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।